आम्ही तुमचीच बाजू ओढतोय, जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो। आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असताल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढेल। कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाज सुद्धा तुम्हाला नाही माफ करणार। याचा अर्थ तुम्ही त्यांना पाठबळ द्यायला, तुम्हाला जाती जाती तेढ निर्माण करून मग सरकारला दंगली भडकून आणायच्यात का काय, असा अर्थ आहे याचा। आम्ही काय चूक केलं? शांततेचं राज्याला आव्हान केलं, लोकांना शांततेत राहा म्हणून सांगतो, लोकांमध्ये ते रोष पसरायला लागले, दंगलीची भाषा करायला लागले। आणि आम्ही सांगतोय शांत राहायचं, आपण दोघं लहान मोठे भाऊ आहेत। आत्ताही आपण एकमेकाच्या मदतीला अडी अडचणीला रात्रंदिवस जातो। यांच्या राजकीय स्वार्थापोटी आपण या राज्यात वाद होऊ द्यायचे नाहीत, दंगली होऊ द्यायच्या नाहीत, हे रात्रंदिवस सांगतो। आणि तुम्ही ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे करायला लागला। जरी तुम्ही गुन्हे केले आम्ही थांबणार आहेत का? याचं उत्तर आत्ताच नाहीये। कारण शांतता या राज्यात राहावी म्हणून जर आमच्यावर गुन्हे होणार असले तर तुम्ही आणखीन करा, काही अडचण नाही, आम्ही घ्यायला तयार आहेत ते गुन्हे अंगावर। आणि आम्ही त्या गुन्हे केल्यामुळं या राज्यातला मराठा समाज घाबरणार बी नाही आणि खचणार सुद्धा नाही। कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा, आमच्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोराला न्याय पाहिजे, म्हणून हा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे। आम्हाला केसेस केल्या, काही किती खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्हाला ते आता पचवावं लागणार आहे, तरच न्याय मिळेल, नसता आम्हाला न्याय मिळणार नाही। परंतु आमचं म्हणणं आहे की आम्ही चुकीचं काय करत नाही, आम्ही तुमचीच बाजू ओढतोय, जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो। आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असताल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढेल। कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाज सुद्धा तुम्हाला नाही माफ करणार। कारण शांतीचा संदेश आम्ही देतोय, रात्रंदिवस झोपायला आम्ही तयार नाहीत, आमच्या नोंदीही सापडल्या। याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी मग आता असा काढायचा का? मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आव्हान आहे, आम्ही दुसरा अर्थ असा काढायचा का की तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्हीच हे जाणून बुजून घडून आणायला लागलात? नोंदीत आमच्या सापडल्या। आता तर कोणीही विरोध केला तरी ओबीसी प्रवर्गात मराठ्याला तुम्हाला आता घ्यावंच लागणार आहे, काहीही झालं तरी घ्यावंच लागणार आहे। मग हे वळवळ करणाऱ्याला सरकार का थांबवत नाही? जरांगे पाटलांच्या उशिरापर्यंत सभा, धाराशिव साताऱ्यात पोलिसांची कारवाई, आयोजकांवर गुन्हे दाखल। रात्री उशिरापर्यंत सभा सुरू ठेवल्यामुळे धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सभांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। धाराशिवमध्ये पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान उशिरा सभा घेतल्याने आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। धाराशिवप्रमाणे सातारा जिल्ह्यातही जरांगे पाटलांच्या सभांच्या आयोजनांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिलेले असतानाही धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रवीण अप्पा देशमुख आणि संदीपान नामदेव कोकाटे अशी या आयोजकांची नावं आहेत। धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेच्या दिवशी रात्री 1 वाजता ते 1:30 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केलेले होते, पण याच कालावधीमध्ये धाराशिवमध्ये कन्या प्राथमिक शाळा इट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दिलेल्या वेळेत अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। साताऱ्यामध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। साताऱ्यात जरांगे पाटील यांच्या 2 सभांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे दोन्ही गुन्हे रात्री उशिरापर्यंत सभा घेतल्यामुळे आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे दाखल करण्यात आल्याचं सांगितलं आहे। साताऱ्यात जरांगे पाटलांची ही पहिली सभा खटाव तालुक्यातील मायणी येथे पार पडली आहे। त्यानंतर मराठानगर, कराड, सातारा, मेढा, वाई, महाबळेश्वर आणि प्रतापगड येथे सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामधील मायणी आणि कराड येथे रात्री उशिरा सभा पार पडली। या ठिकाणच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। रात्री उशिरापर्यंत जरांगे पाटलांच्या सभांचं आयोजन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे।
त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभा पार पडतात. यातील अनेक सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. धाराशिवमधील वाशी आणि परांडा तसेच सोलापूरमधील करमाळा येथील वांगी तालुक्यातील सभा या रात्री उशिरापर्यंत होत्या. करमाळ्यातील सभा ही तर संध्याकाळी 7 वाजता होणार होती, पण या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे पाटलांना पहाटेचे 4 वाजले. पण तरीही थंडीत कुडकुडत मोठ्या संख्येने मराठा बांधव सभेसाठी थांबलेले होते. मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा आरक्षणासाठी आणि 24 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. परंतु त्यानंतर जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. त्यांच्या प्रत्येक सभेतून ते हा इशारा देतात. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी त्यांच्या 3ऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 19 नोव्हेंबर रोजी रायगडमधील सभा उशिरापर्यंत घेतली. देहूमधील सभा तर त्यांनी रात्री 3:45 वाजता घेतले. तसंच आळंदीमधील सभा पहाटे 3:45 वाजता संपले. पण अद्याप या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेवर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येतोय. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमावबंदीचे आदेश असूनही सभेचं आयोजन करण्यात आल्याने या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भात माहिती दिली आहे. मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आणि त्याआधी ते वातावरण निर्मिती करत आहेत. धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमावबंदी असतानाही ही सभा आयोजित केली याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. दिलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचं उल्लंघन केलं असं या मजकुरात सांगितण्यात आलेलं आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये ही फिर्याद देण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने हे आता गुन्हे दाखल होत आहेत.